तर मी आमच्या ग्रामदैवतेच्या शिवशंभूच्या पाय पडत आलेलो आहे। आज पालिक सोमवार आहे। बरेच गावकरी ग्रामस्थ मंदिरामध्ये आलेले असतील। हे आमच्या ग्रामदैवत शिवशंभूचे मंदिर। आंब्यांना काजूंना पण मोहर आलाय। यावेळेस काजू आहेत बऱ्यापैकी दिसतात, मोहर तर दिसतोय बऱ्यापैकी काजूंना। तिकडे आंब्यांना पण बघा, हे कलमी आंबे आहेत, त्यांना पण मोहर आलाय। म्हणजे ह्या वर्षी काजू आंबे भेटतील चांगल्यापैकी। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातल्या सुंदर सकाळी तुमचे स्वागत करतो। आज आहे आमच्या गावचा पाळीक सोमवार। सोमवारी आमच्या गावाला म्हणजे सगळ्यांना सुट्टी असते। मुंबईला पुण्याला कसं संडेला वगैरे साप्ताहिक सुट्टी असते, तशी सोमवारी आमच्या गावाला पाळीक सोमवार असतो। तर पाळीक सोमवारच्या दिवशी सगळेच घरी असतात, मंदिरामध्ये वगैरे दर्शनाला वगैरे किंवा असं हे असतात, जावं लागतं। ग्रामसभा वगैरे असते सोमवारची। तर सोमवारची सगळेच आमचे ग्रामदैवत शिवशंभू असल्यामुळे सोमवारची साप्ताहिक सुट्टी असते आणि त्यावेळी सगळेच लोक म्हणजे पूजा वगैरे करतात। पूजा दररोज असते, पण सोमवारची एक स्पेशल पूजा असते आणि कसं सोमवारचा सगळ्यांचा उपवास वगैरे असतो। तर माझ्या त्या पूजा वगैरे झालेल्या आहे। हे बघ, माझी पूजा आताच मी केलेली आहे देवबापांची। तुळशीची पण पूजा झालेली आहे। आईचे पण अंघोळून भाकऱ्या वगैरे झालेल्या आहेत। आज सोमवारच्या कसं देवपूजा वगैरे करूनच भाकरी वगैरे आम्ही खातो। भाकरी वगैरे झालेल्या आहेत, भाज्या आतमध्ये आहे ना। मी पण आता भाकरी खाऊन घेतो, मला पण जायचं आहे बाहेर, आरवलीमध्ये जायचं आहे। तर भाकरी खाऊन पुढच्या प्रवासाला लालपर्यंत निघणार तुम्ही। सोमवार असल्यामुळे देवळामध्ये ढोल असतात बघा, आवाज येतोय। आमच्या देवळामध्ये ढोल असतात। होय होय, गावकरी ग्रामदेवतेमध्ये जमा झालेले आहेत, तेव्हा ढोल वाजवतात। आज सोमवार असल्यामुळे आईने बनवले भाजीमध्ये चण्याची भाजी। अदोड्या तर आपल्या त्या दिवशी होते कालच्या। केळी होती, केळी आहेत लागले आमच्या केळीला, ते केळी घेतले आणि भाकरी। सोमवारचं व्हेज न्याहारी। चला न्याहारीला मी पण न्याहारी करतो, आपल्याला पण निघायचं आहे। आंब्यांना काजूंना पण मोहर आलाय। यावेळेस काजू आहेत बऱ्यापैकी दिसतात, मोहर तर दिसतोय बऱ्याचपैकी काजूंना। तिकडे आंब्यांना पण बघा, हे कलमी आंबे आहेत, त्यांना पण मोहर आलाय। म्हणजे ह्या वर्षी काजू आंबे भेटतील चांगल्यापैकी खायला। पण कसं आता हे पडतं ना, तसे दव वगैरे पडतं ना, तर त्याच्याने हे काजू आंब्याला जे मोहरे वगैरे आलेले असतात ना, तर ते दवामुळे पडतात। म्हणजे सगळे पकडत नाही, पण जे प्रोफेशनली काजू आंब्याची शेती करतात ना, तर ते हे करतात, काय फवारणी वगैरे करतात, म्हणजे मोहर वगैरे झाडू नये पडू नये ते फवारणी वगैरे करतात। पण ते फवारणी झाली म्हणजे केमिकल त्याच्यामध्ये थोडंफार आलंच। नॅचरली जे आंबे काजू पिकतात त्यांची चव वेगळीच असते। पण सध्या कसं क्लायमेटच्या हिशोबाने सगळंच काय हे होत नाही, त्यामुळे थोडेफार हे करावं लागत असेल, करतात वगैरे। बघ ह्या वर्षी बऱ्यापैकी आंबे काजू तर दिसतात, भेटतील खायला वगैरे। तर मी आता निघालेलो आहे, आरवलीमध्ये जायचं आहे मामाकडे। आरवलीच्या नंतर रसोड्यामध्ये मामाकडे वगैरे जायचं आहे। तर बघा आता आमची दाची गाडी, दाची लालपरी एसटी, तर तिच्याने जाणार आहे मी। गावाला कशी एसट्या वगैरे टायमावर असतात। टायमावर म्हणजे दिवसभर असं नसतात की ते टायम 10ची झाली, 11ची झाली, 12ची, 3च्या अशा आमच्या कुचांब्यामध्ये येणाऱ्या गाड्यातून संध्याकाळची वस्तीची गाडी वगैरे असते। तर आता मी निघालो आहे, बघ 10 वाजता निघालो आहे, मंदिरामध्ये जाईन। सोमवार आहे ना, पालिक सोमवार, आमच्या ग्रामदैवतेचं दर्शन घेऊन त्याची गाडी पकडून निघेन मी। चला।
तर मग प्रवास चालू करूया. तर मी आमच्या ग्रामदैवतेच्या शिवशंभूच्या पाय पडत आलेलो आहे. आज पालिक समोर आहे. बरेच गावकरी ग्रामस्थ मंदिरामध्ये आलेले असतील. हे आमच्या ग्रामदैवत शिवशंभूचे मंदिर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उमडीत घेतात ना तरी काय वांधो नाही. कपडा बांधलेला असतो ना त्याला कुठं चांगलं कॅरी पाय बांधलेलं तर खाली घेतलेलं इकडे परत असेल बांधलं पाहिजे. आमच्या ग्रामदैवतेचा प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे मूर्तींचा. तर हा ह्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 19 ते 20-21 3 दिवस प्रोग्राम आहे. तर सगळ्यांनी ह्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आणि यायचं सगळ्यांनी. बघा प्रोग्रामाची हे कार्यक्रमाची रूपरेषा इथे लावलेलं आहे. कसं काय प्रोग्राम होणार, काय प्रोग्राम असतील ते सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. सगळ्या ग्रामस्थांनी आजूबाजूच्या पंचक्रोशीच्या लोकांनी सगळ्यांनी यायचं आहे. आमच्या ग्रामदैवतेच्या नवीन पाषाण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला. आमचा आरवली स्टँड आहे पाठीमागे आणि इकडे जो सरळ रस्ता जातो तो मागजण, कर्जुवे, मागजण, संगमेश्वर, डिंगणी हे सगळे इकडे किलोमीटर आहेत. हा मागजण जाणारा रोड. तिकडे सरळ आमच्या कुचांब्यामध्ये राईट साईड मारली तर रत्नागिरी, लेफ्ट साईड चिपळूण. हे आरवलीचं आमचं मार्केट. रविवारचा आठवडी बाजार असतो. मच्छी वगैरे घ्यायला मार्केटला वगैरे लोक येतात. सावर्ड्यामध्ये पण आठवडी बाजार असतो आणि ह्याच्यामध्ये पण आरवलीमध्ये पण आठवडी बाजार असतो. आता मुंबई गोवा महामार्गात ओव्हरब्रिज बांधलाय. लॉंग रूटच्या गाड्या वगैरे वरतून जातात. रिक्षा स्टँड आहे आणि सरळ गेलं तर रेल्वे स्टेशन वगैरे आहे आरवलीचं. रिक्षा